थोड़ी देर की खामोशी फिर शोर आएगा, तुम्हारा वक्त आया था हमारा दौर आएगा. मित्रांनो, नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग आणि सुप्रभात. आज मी आपल्याला या व्हिडिओमधनं पोलीस भरतीची तारीख कोणती आहे, महिना कुठला आहे आणि भरती निघणार आहे कधी, याविषयी खात्रीशीर तुम्हाला माहिती सांगणार आहे. तुम्हाला माहिती ही शेवटपर्यंत ऐकायला मिळेलच की भरतीचे फॉर्म या तारखेपासून सुरुवात होईल. ठीक आहे, तत्पूर्वी बघा 4 ते 5 पॉईंट्स आहेत, ते आपण पहिले क्लिअर करून घेऊया, आपण नंतर त्या विषयावरती चर्चा करूया पूर्णपणे. बघा, पहिला विषय आहे, पहिला मुद्दा आहे आपला, तो मुद्दा म्हणजे रिक्त जागेचा अहवाल सर्व जिल्ह्यांनी सर्व घटकांनी दिलेला आहे आणि प्रत्येक विभागातील रिक्त पदं हे हेडक्वार्टरला मिळालेले आहेत, पोहोचलेले आहेत. त्यावरती लवकरात लवकर निर्णय हा होऊन जाईल. आता पुढला मुद्दा होता 5 तारखेला आता अंतिम रूपरेषा त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पूर्णपणे पार पडू शकते 5 तारखेला पुढला, आणि त्यानंतर जाहिरातीला सुरुवात होईल. पण तारीख तुम्हाला सांगितली नाही, तुम्हाला तारीख शेवटी नक्की सांगेल. आता जो मेन मुद्दा आपला आहे तो मुद्दा म्हणजे ऑनलाईन एक्झाम. या ऑनलाईनच्या एक्झाम विरोधामध्ये आतापर्यंत 4 ते 5 अशा कंप्लेंट लोकांनी दिलेल्या आहेत आणि याविषयी सध्या मेलची मोहीम पण चालू आहे, ईमेलची आणि डायरेक्ट मेसेजची आणि पत्रांची. त्यामध्ये पोरांचं म्हणणं काय माहिती आहे का, की आपण सध्या महाराष्ट्रामधील एक्झामची अवस्था पाहत आहोत. त्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या तलाठ्याची भरती उदाहरण दिलेलं आहे. तलाठी भरतीमध्ये TCSचा गोंधळ झाला होता, असाच गोंधळ महाराष्ट्र पोलीसमध्ये होऊ नये त्यासाठी आतापर्यंत ज्या प्रकारे पोलीस भरती व्हायची तसेच तुम्ही यावेळेस पण पोलीस भरती ही ऑफलाईन पद्धतीनं तुम्ही लेखी परीक्षा घेऊन करावी अशी पोरांची विनंती आहे. पोरांनी असेच लेटर पाठवलेले आहेत. ठीक आहे. आता दुसरा मुद्दा होता महत्त्वाचा, तो मुद्दा म्हणजे की पोलीस भरतीसाठी वयाची अट काय असेल. ज्यावेळेस जाहिरात येईल नेक्स्ट वीकला त्यावेळेस तुम्हाला त्यामध्ये समजून जाईल त्यामध्ये वय तुम्हाला दिलं किंवा नाही. नसेल तर आपल्याला त्यावरती काम करावं लागेल. आणि पुढला मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणामुळं पोलीस भरती जी आहे त्या भरतीमध्ये जागा पूर्ण निघतील का, हा एक परत प्रश्न होता. बघा, मराठा समाजाच्या ज्या जागा प्रवर्ग असेल किंवा जागा असतील त्या जागा राखीव ठेवायचं विचाराधीन असेल. ज्यावेळेस निर्णय येईल गव्हर्नमेंटचा की बाबा कसं करायचं आहे त्याविषयी तो पूर्णपणे निर्णय अवलंबून त्यावरती असणार आहे. आणि आता मित्रांनो, आपला शेवटचा मुद्दा आणि महत्त्वाचा मुद्दा, खात्रीशीर माहिती की पोलीस भरतीचे फॉर्म कधीपासून सुरुवात होणार आहे. पोलीस भरतीला दिनांक 14 म्हणजे व्हॅलेंटाईन डे पासून सुरुवात होऊ शकते. तुम्हाला मी डायरेक्टली ते प्रूफ किंवा त्या गोष्टी दाखवू शकत नाही, पण तुम्हाला त्या तारखेला समजून जाईल की आपल्या सरांनी यावेळेस बोलले होते ते झालं. कारण मागच्या वेळेस पण सर्वात प्रथम मीच तुम्हाला दिली होती माहिती की पोलीस भरती या तारखेला होणार आहे म्हणून 8 दिवस पूर्वी, आणि तेच गोष्ट आज करत आहे मी की 8 दिवस पूर्वी सांगत आहे की पोलीस भरती या तारखेला होऊ शकते. आता बघा, पोलीस भरती ही दिनांक 14 पासून जाहिराती यायला सुरुवात होतील आणि 16 तारखेपासून फॉर्म सुटणार आहेत अशी माहिती मिळालेली आहे. दिनांक 16 फेब्रुवारीपासून पोलीस भरतीचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून घेण्यात येतील अशी माहिती आहे. यावरती ज्यावेळी शासन निर्णय येईल त्यावरती आपल्याला गोष्टी ह्या समजून येतील. ठीक आहे, हा एक आपला आजचा मुद्दा होता. मित्रांनो, हा जो मुद्दा आहे तारीख तुम्हाला सांगितली मी 16 तारीख, त्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं झालं तर, अन्यथा 16 तारखेपर्यंत ॲड कन्फर्म होऊन 16 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात नक्कीच होईल. ठीक आहे. आता बाकीचे प्रश्न असतील फॉर्मविषयीचे वगैरे, आपण ज्यावेळेस तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की डबल फॉर्म भरू नका, कारण तुम्हाला मी शेवटी हे पण सांगितलं होतं तुम्ही डबल फॉर्म भरू शकता त्याच्या रिस्कवरती. कारण तो GR होता मागच्या वेळेसचा, तो GR तोच सांगत होता, आपण तेच सांगितलेलं आहे. यावेळेस आपण GR पाहायचंच आहे. तोपर्यंत अजून त्याला काही दुसरे ऑप्शन्स आहेत का आपल्याला तेही पाहिजे. त्यामुळं फॉर्म भरायला घाई करू नका. आपण त्यावर्षी तज्ज्ञाकडनं माहिती घेऊन तज्ज्ञाला आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन आपण त्यामध्ये तुम्हाला माहिती पुरवायचा प्रयत्न करतो. तुम्हाला आता आपली माहिती समजली असेल अशी मी आशा करतो. आणि ज्या कोणी
भरती करणाऱ्या पोरांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा. कारण पोलीस भरतीविषयी किंवा कुठल्याही महाराष्ट्रामधील शासकीय भरतीसाठी आपण अपडेट ही खात्रीपूर्वक आणि लवकर त्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा आणि हीच माहिती जास्तीत जास्त ग्रुपवर टाकायचा प्रयत्न करा. गावातील ग्रुप की आपल्या मित्रांच्या तुम्ही पाठवायचा प्रयत्न करा. आणि जो आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे ते तुम्ही जॉईन करून घ्या. तुम्हाला मी खाली लिंक प्रोव्हाइड करतो, त्यावर तुम्ही तो ग्रुप जॉईन करा. त्यावरती आपण प्रत्येक पत्रक वगैरे टाकत असतो. त्यामुळे तो ग्रुप जॉईन करून घ्या. तुम्हाला वेळोवेळी अपडेट काय असतील तुम्हाला मिळत राहतील.